Brought to you by V-Guard. शेतकरी वाढले तर कसे वाढतील? काय असं पैसे घेतले कसे आर्थिक तर वरी बघा काय कोणी उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। मी काल परवा जॉईन झालो, म्हणजे 20 तारखेपासून चार्ज आहे। आणि काल मला वाटतं संध्याकाळी एक व्हिडिओवर पोस्ट व्हायरल झाली। त्या संदर्भात मी वरिष्ठ म्हणजे कार्यालयाशी संपर्कात होतो आणि त्यानुसार ते संबंधित कर्मचाऱ्यांना मी त्या व्हिडिओ संदर्भात विचारणा केलेली आहे। तर त्यांचं अद्याप मला उत्तर, आजच मी त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांचं उत्तर अपेक्षित आहे। ते उत्तर आल्यानंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आमचं ते आहे। त्याचं उत्तर प्राप्त झाल्यानंतर त्यावर बोलणं उचित होईल असं मला वाटतं। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गॉट एसी स्टेबलाइजर का चमत्कार। हो, तेच आपण प्रथमदर्शनी जे काय दिसतंय तेच आपण त्याला मांडले, किंवा प्रथमदर्शनी तुमचं त्याच्यामध्ये दिसतंय तर नेमकं काय कशाच्या संदर्भातला विषय आहे? तर रेशीमचे शेतकरी आहेत का आणखी कोणता व्यवहार वैयक्तिक आहे? तर त्यांनी मला फोनवर सांगितलं की तो वैयक्तिक व्यवहार आहे माझा। त्याच्यामुळं तो अद्याप त्यांचं उत्तर आणखी प्राप्त झालं नाही, त्याच्यामुळं तो उत्तरात काय देतात हे जास्त महत्त्वाचं आहे। ते आल्यानंतर मी तुमच्याशी स्पष्ट बोलेल। आमच्याकडं अक्षरशः तुम्हाला सांगतो, जे पुणे मुंबईहून लॉकडाऊन नंतर बरेचसे मंडळी आली गावाकडं आणि त्यांनी विचार केला की रेशीम उद्योग आपण आपल्या गावामध्ये केला तर एक पुण्या मुंबईसारखी पगार आपल्याला मिळते। आणि म्हणून त्या लोकांनी बाबा पैशाची अडचण असते म्हणून रेशीम विभागाकडनं ते अनुदान पण मिळते असा उद्देश धरून त्यांनी रेशीम उद्योग लागला। त्या लोकांनी अक्षरशः आईचं असेल किंवा पत्नीचं असेल सोनं घाण ठेवून शेड मारलं, लागवड केली। त्या लोकांचं अक्षरशः अजून बिल चालू नाही, शेडचं बीडचं तर सोडा, मुस्टर सुद्धा चालू नाही त्या लोकांचे। ते आमच्याकडे फोन लावून रडतात आमच्यापाशी, आम्ही बी काय करू शकत नाही हो। ज्यांचा व्हिडिओ व्हायरल झालाय त्यांच्याबद्दलच तक्रार आमच्याकडे बऱ्याच वेळा सारखं येतात कंटिन्यू, त्याचे रेकॉर्ड सुद्धा आहेत शेतकऱ्याचे आमच्याकडे तक्रार केलेला, फोन कॉल्स रेकॉर्ड सुद्धा आहेत, रडलेले सुद्धा आहेत आमच्याकडे। किती रक्कम मागतात अधिकारी कामानुसार कसा असतो? साधारणतः मुस्टरला त्यांचे आता सध्या आमच्या मागच्या एका शेतकऱ्याने फोन केला, 5000चं मुस्टर होतं, त्याला त्यांनी 2000 रुपये मागितले होते। आणि जर समजा त्या शेडचं वगैरे बिल असेल तर त्याचा काय विषय नाही, 20-25% त्यांना मिळाले तरच त्यांनी काम करतच नाही। आणि ते प्रोसेस कशी असते शेतकऱ्याला माहीत नसते, अधिकाऱ्यानं कोऑपरेट केलं तरच ते कळते आणि तेव्हा कोऑपरेट तेव्हाच करणार जेव्हा तो पैसे देणार। Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।